चला श्री विठ्ठल सुप्रभात नर्मदेहर मंडळी. आज आपला 11वा दिवस परतीचा. आज माझी ज्ञानोबा आहे अलंकापुरामध्ये येणार आहे आणि जो आनंद अलंकापूरवासियांना होणार आहे तो अगणित असणार आहे, अद्वितीय असणार आहे, सगळं असणार आहे, वेगळंच सगळं काहीतरी. म्हणजे त्यांना आज त्यांना एवढा आनंद होणार आहे का बस त्यांना सीमा नसणार आहे त्यांच्या आनंदाला, आळंदीकरांच्या अलंकापूरवासियांच्या. कारण की आज साक्षात माऊली आज आळंदीत येतील आणि आळंदीतच सर्वांना एकदम आनंदाने दर्शन देतील. तर त्या माऊलींना आणायसाठी आपण जाऊया पुण्याला. म्हणजे आपण जाऊया म्हणजे का आपण पहिल्यापासून जात नव्हतो तसं नाही. आपण भवानी पेठेतून माऊलींना भवानी पेठेत पोचवली आणि आपण आलो आळंदीमध्ये. दोन दिवस सुट्टी असते, म्हटलं चला आळंदीला जाऊया. आळंदीची पण कामं होती आणि थोडीफार अशी तशी कामं, त्याच्यामुळं आपण आळंदीला आलो. तर आता आपण जाऊया भवानी पेठेत. माऊली 10ला निघणार आहे. आपली ओला बुक झालेली आहे आणि आपण भवानी पेठेत जाऊ, माऊलींचं आपण दर्शन करू आणि माऊलींसोबत पुन्हा पुणे येते आळंदी. एकदम परतीचा आपला शेवटचा दिवस आजचा आपण येऊ. आणि आमच्याबरोबर आज आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं बघा आपली गाडी आलेली आहे. माझी पत्नी मनीषा रामकृष्ण हरी, आमच्या वहिनी साहेब रामकृष्ण हरी, माऊली. चला बसूया गाडीमध्ये, नंतर इंट्रो देतो सर्वांचा. गाडी आलेली आहे, चला. वा अतिशय सुंदर. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत आता भवानी पेठ माऊलींच्या तळावर. चला जाऊया, दर्शन घेऊया. श्री विठ्ठल मंडळी, बाबा रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल. तुमचं नाव काय? श्याम मराठे. श्याम मराठे आहे ना आपलं ताई? स्नेहा मराठे. आपण आमची नर्मदा परिक्रमेपासून ते आत्तापर्यंतच्या सर्व ब्लॉग बघताय, कमेंट वगैरे असं तुमचं हमेशा फार फार धन्यवाद. बरं का, तुम्ही बघता म्हणून आम्हाला ऊर्जा येते करायसाठी, तर काहीतरी करावं. आम्हाला पूर्ण सगळं कळतंय कुठे काय आहे, कसं आहे. अरे वा. सगळ्या आधी अडचणी छान दाखवल्यात तुम्ही तिथे. फार फार धन्यवाद. असंच बघत राहा, दुसऱ्यांनाही पाठवा. पाठवतच आहे, सांगतोय आम्ही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हां काय बोलता? तुम्हाला कॉल करणार आहे, तुम्ही घरी यायचं. चालेल. फक्त 2.5 किलोमीटर इथून 2.5 किलोमीटर. नेक्स्ट टाइम येईन नक्की. पुण्यात आमचं येणं जाणंच असतंच आळंदीला. कधीतरी तुम्हाला सांगेन फोन. हो चालेल. श्री विठ्ठल. चला मंडळी, 2 सायरन झालेले आहेत, 2 भोंगे झालेले आहेत. 3रा भोंगा आता होईल आणि माऊली निघेल. तिसरा भोंगा झालेला आहे. चला 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 वारकरी.
चला मंडळी, माऊली निघाली आहे अलंकापुराकडं. आपण पण आपल्या नंबरला जाऊया. चला आता भजन करूया. महाराजानेश्वर माऊली, 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 माऊली. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. मागायास थोर निया आस, थोर करनिया थोर आस. हेवी वेळा डोई, हेवी वेळा डोई. रक्तो देते हाते, राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम,
जय जय राम कृष्ण हरी. एवढा संकोच आहे एवढा संकोच करी घालगा. श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल. आपला पहिला विसावा भवानी पेठेतून निघाल्यानंतर चक्क 7.5 किलोमीटर माऊली चालली. किती टायमात? 1.25 तासात. फक्त 1.25 तासात 7.5 किलोमीटर. आणि माऊली थांबलेली आहे. आणि आमच्या मंडळी बघा, वहिनी मनीषा लगेच जेवायला बसली इथं. सर्व वारकऱ्यांना या रिक्षामध्ये कोणीतरी जेवण आणलेलं होतं. ते जेवण, पाणी प्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. तर खूप चांगलं दाखवतं एकदा तुम्हाला पालखी. रथ थांबलेला आहे. हा विसावा आहे पहिला. आणि माऊलीसुद्धा इथे थांबलेले आहेत. तर चला पुन्हा निघताना भेटू तुम्हाला. निघताना आज आपल्याला 4 विसावे असतात का? हा पहिला विसावा, दुसरा, धाकट्या पादुका, 5 विसावे आणि आळंदी. चला मग. चला विसावा झालेला आहे. आता माऊली माझी क्षणाभरातच निघणार आहे इथून. पहिला विसावा माऊलींचा. चला माऊली निघाली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हा एकदा तिथं फिरा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा 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 फिरा. हा हा ज्ञानेश्वर. हा फिरा फिरा. ज्ञानेश्वर माऊली. श्री विठ्ठल. आपला माऊलींचा दुसरा विसावा. दुसरा विसावा आम्ही खावतो आईस्क्रीम. म्हणे खा आईस्क्रीम. ती तुझी आहे, ही त्यांची आहे. महाराजी बक्षीला नाही तू खा. हा हा मग अरे खा घे खा. या मंडळी लगेच एक बाजू का याची बाजू वाटेल आईस्क्रीम खाऊन घेतो नंतर भेटतो. हा माऊली निघालेली आहे. आणि इकडं बघा वहिनी मनीषा कशी आहे पावसाची परती. तुम्ही दोघी पेंग्विन वाटता. पेंग्विन. चला चला जाऊ चला. आजचा विसावा. चलो
हे काय चालतं या इकडे अरे इकडे या चालतोय रे आलं पाहिजे ना. नमस्कार अरे बोल. दयाचे नाम पाप नाचे दयाचे नाम पाप नाचे लक्ष्मी आईची दयाची दासी लक्ष्मी आईची दयाची दासी तो हा तेज पुंज राशी तो हा. पण तो काय भिवारीचे तिरे आहे ना हे गोंडकोऱ्याचे तिरे आहे. असू दे या चालतंय ना चालतंय. चला श्री विठ्ठल मंडळी माझी माऊली आपला 3रा-20वा माऊलींचा दिघी येथे. आता माऊली अर्धा थांबेल आणि अर्धा सुद्धा 20वा आहे. चला तोपर्यंत आपण पण आराम करूया कुठेतरी बसूया काहीतरी खाऊया काहीतरी पिऊया. चला चला श्री विठ्ठल. आपलं नाव गौरव दादा. अच्छा अच्छा. आपण आपले व्हिडिओ बघता रोज फार फार आनंद आला ऐकून. असेच बघत जा दुसऱ्यांना पाठवत जा. चला श्री विठ्ठल. माऊलींचं दररोज दर्शन होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. जाम गर्दी आहे. चला रास चेंगरा चेंगरी. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. एवढी चेंगरा चेंगरी बाप रे बाप. हो श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी नगारा निघालेला आहे म्हणजे माऊली पण निघालेली आहे आपली. दिघी येथून प्रस्थान. आता जाऊया पुढं. आता आहे तुका म्हणे 10वा. आता 10व्याला जायचं आहे म्हणजे थोरल्या पादुका. आलो याची कारणाचे आलो याची कारणाचे बोले ले रोषे बोले ले रोषे. परत परत
आहे धावा तुका म्हणे धावा. आता असला पळशील का नाही महाराज, एकदम चिंग चिंग चिंगाट. ए आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्न बोले, पांडुरंगे प्रसन्न बोले. पांडुरंगे प्रसन्न बोले, पांडुरंगे प्रसन्न बोले. माऊली धावलेली आहे. याची धावत प्रतिवर्ष. याची धावत प्रतिवर्षी. चला श्री विठ्ठल. माझी माऊली थांबलेली आहे थोरल्या पादुका येथे विसाव्याला. तर आता आपल्याला बराच वेळ आहे इथं आराम, अर्धा तास तरी. जाऊया पुढं आणि बसूया आता. चला, खूप वारकरी आळंदीमधून भाविक आलेले आहेत माऊलींना नेण्याकरता इथून. श्री विठ्ठल आमची छोटी. विठ्ठल 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 विठ्ठल. तू आली वय? दीदी नाही आली? दीदी दीदी कुठे आहे? दीदी दीदी नाही आली? ती पण आहे ना. दीदी नाही आली? दीदी वा, आमचे मित्र आशा. अरे बाबा श्री विठ्ठलकर, बघ कसा बरा आहे ना? बरं आहे, बरं आहे, मस्त. बाबा रामकृष्ण रे, बाबा रामकृष्ण रे, रामकृष्ण रे. छोटी माझी छोटी. बघते बघा. हो.
श्री विठ्ठल मंडळी तिसरा कर्ण झालेला आहे आणि माझी माऊली आता निघालेली आहे. चला ॲम्ब्युलन्स श्री विठ्ठल रुक्मिणी. हो दादा चला आपण पण जाऊ नंबरला. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मग आधी फळासी आले. मग आधी फळासी आले. परमानंदो आदिमानसी परमानंदो आदिमानसी. भेटी झाली या संतांची भेटी झाली या संतांची. वा वा. परमानंदो आदिमानसी परमानंदो आदिमानसी. चलो चलो चलो. माऊले आपला शेवटचा 20वा धाकट्या पादुका मंदिर इथं आहे. पण इथं या मेघला आहे धुमाकूळ. सर्व वारकरी मंडळी बसलेले उठले आहेत झालेले आहे. तर कायच करणार. 1 2 3 4 5 6 7 9 जण गावकऱ्यांची पळापळ झालेली आहे. एका छत्रीत 9 जण. एका छत्रीत 9 जण. मी माझी छत्री तुला प्रोटेक्शनला टाकले ना.
माऊली रथामधून निघालेली आहे मंदिराकडे जायला.